सिन्नर नगरपालिका निवडणुकीसाठी काल सर्व नामनिर्देशन दाखल झाल्यानंतर आज या नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्याचा दिवस निर्धारित होता। एकूण सदस्यपद म्हणजे नगरसेवक किंवा नगरसेविका पदासाठी जे अर्ज दाखल झालेले होते त्याची संख्या होती 217 आणि यामधून आज फक्त 153 अर्ज हे वैध ठरवण्यात आलेले आहेत, तर साधारण 64 अर्ज जे आहेत ते अवैध ठरवण्यात आलेले आहेत। या व्यतिरिक्त नगराध्यक्षपदासाठी एकूण 14 अर्ज दाखल झालेले होते। या 14 पैकी 9 अर्ज जे आहेत ते वैध या ठिकाणी पकडण्यात आलेले आहेत, तर 5 अर्ज हे अवैध म्हणून डिक्लेअर करण्यात आलेले आहेत। जर आपण एकत्र बघितलं तर साधारण 217, 227, 231 अर्ज याचा अर्थ असा होतो की 231 अर्ज या सगळ्या 31 जागांसाठी दाखल झालेले होते आणि त्यापैकी साधारण 69 अर्ज जे आहेत ते अवैध धरण्यात आले आहेत। तर आता अवैध हे कोणत्या निकषांवरती धरण्यात आले आहेत, तर जो अर्ज आपण भरलेला होता त्यामध्ये जे रकाने होते ते रकाने रिक्त ठेवणे किंवा त्या ठिकाणी डॅश लिहिणे, त्यानंतर कोणत्या प्रवर्गातून लढण्याची जी इच्छा आहे तर त्याविषयीची जी माहिती आहे ती अपूर्ण स्वरूपात भरणे आणि याशिवाय जे AB फॉर्म जे आहेत ते नाही आहेत आणि ज्यांनी पक्षाकडून फॉर्म भरला होता पण AB फॉर्म ते जोडण्यात असमर्थ ठरले, तर असे जे अर्ज आहेत ते अवैध या ठिकाणी ठरवण्यात आलेले आहेत। तर आता कोणत्या प्रभागातून कोण या ठिकाणी शिल्लक राहिले किंवा वैध राहिले याची यादी यायला मात्र मध्यरात्र होऊ शकते। याचाच अर्थ उद्या सकाळपर्यंत हे खरं चित्र प्रभागानुसार स्पष्ट होणार आहे। मयूर जाधवसह शंतनू कोरडे, SN न्यूज, सिन्नर।